ॲम्प्लिफायर ॲक्ट्स होताना ट्रान्झिस्टर हा कुठल्या रिजनमध्ये असतो? ॲक्टिव्ह रिजनमध्ये. ओके, दॅट्स ऑल. थँक्यू. हॅलो स्टुडंट, इन लास्ट क्लास वी सीन दॅट ॲम्प्लिफायर. काय सांगितलं होतं ॲम्प्लिफायरमध्ये? व्ही आउटपुट हे इनपुटपेक्षा नेहमी काय असतं? जास्त असतं. जर वर्किंग वगैरे काही नसतं, त्याच्या डायग्रामवरती प्रॉब्लेम्स असतात आणि कोणाला काय म्हणायचं हे खूप व्यवस्थित कळलं पाहिजे. मग आपल्याला सगळे प्रॉब्लेम ॲम्प्लिफायरच्या डायग्रामवरतीच पाहिजेत. आता ते कसे पाहिजेत ते पाहूया. फर्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला की इफ व्ही इनपुट इज इक्वल्स टू 10 sin ओमेगा टी, 10 sin ओमेगा टी प्लस पाय बाय 2, voltage gain is 100, find the V output for common emitter and common base amplifier. मग लास्ट क्लासला आपण फॉर्म्युला पाहिला होता व्होल्टेज गेन. आठवतील का फॉर्म्युला? का लिहून ठेवून कुठं तरी? चला फॉर्म्युला लिहून ठेवतो. व्होल्टेज गेनचा फॉर्म्युला आठवतंय? व्ही आउटपुट आपण काय होता? व्ही इनपुट बीटा इनटू आर ए अपॉन आर आय. दुसरा फॉर्म्युला पॉवर गेनचा होता. काय होता पॉवर गेनचा? बीटा स्क्वेअर आर ए अपॉन आर आय. हा फॉर्म्युला कोणाचा होता? पॉवर गेनचा. चला मग व्होल्टेज गेन हे बी काय असतं? व्ही आउटपुट अपॉन व्ही इनपुट. व्हॉट इज व्होल्टेज गेन? व्होल्टेज गेन किती आहे? 100 इक्वल्स टू व्ही आउटपुट. व्ही आउटपुट काढायचे व्ही इनपुट. व्ही इनपुट सायकल दिलेली आहे, मग त्याची जी पुढची व्हॅल्यू असते साईनच्या आधीची, तुम्हाला झालं नाही, हे जे साईन फंक्शनच्या आधीची व्हॅल्यू असते ही व्हॅल्यू मॅक्सिमम असते. म्हणजे व्ही इनपुटची मॅक्सिमम व्हॅल्यू 10. मग ही व्हॅल्यू कन्सिडर करायची. तुम्हाला आणखी साईन फॉर्म वगैरे झालेले नाही, जनरल इक्वेशन लिहितो मी. कुठल्याही v इक्वल्स टू काय असेल? v0 sin ऑफ ओमेगा टी. मग हे जे साइन फंक्शनच्या आधीचं जे काही असतं ही व्हॅल्यू काय असते? मॅक्सिमम. मग हीच व्हॅल्यू घ्यायची. इनपुटची ही मॅक्सिमम व्हॅल्यू किती झाली? 10. सो 10. सो v आउटपुट इज इक्वल्स टू 100 into 10 काय झालं? 1000. दिस इज युअर v आउटपुट. मग आता एक लक्षात ठेवा, कॉमन इमिटर कॉमन बेस मध्ये सांगितलं नव्हतं. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, लिहून ठेवा मार्जिन मध्ये. कॉमन इमिटर जर ॲम्प्लिफायर असेल तर इनपुट आणि आउटपुट मध्ये फेज डिफरन्स हा किती असतो? पाय. नीट लक्षात ठेवा, कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर जर असेल तर इनपुट आणि आउटपुट मध्ये फेज डिफरन्स हा किती असतो? पाय. आणि जर कॉमन बेस ॲम्प्लिफायर असेल, कॉमन बेस ॲम्प्लिफायर, तर इनपुट आणि आउटपुट मध्ये फेज डिफरन्स असतो, हा फेज डिफरन्स असतो 0. ओके. मग फेज डिफरन्स म्हणजे काय असतं? डेल फाय, किंवा हे डेल फाय म्हणजे अँगल असतो, म्हणजे ऍड करणं किंवा अँगल काय करणं? सबस्ट्रॅक्ट. मग आता बघा आपण कुणासाठी इक्वेशन लिहूया? आता कॉमन इमिटर साठी व्ही आउटपुटचे इक्वेशन लिहूया. व्ही आउटपुट इक्वल्स टू, आता तसंच लिहिणार आपण. व्ही आउटपुटची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे? 1000 साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय 2. ओके. पण कॉमन इमिटर मध्ये फेज डिफरन्स किती असतो? पाय प्लस काय करावं लागेल? पाय ऍड करावं लागेल. मग आन्सर काय? 1000 साइन ऑफ ओमेगा टी प्लस क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 3 पाय बाय 2. आणि कॉमन बेस असेल तर व्ही आउटपुटची मॅक्सिमम व्हॅल्यू 1000 साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय 2. इथं पाय ऍड करायची गरज नाही, कारण कॉमन बेस ॲम्प्लिफायर मध्ये इनपुट आणि आउटपुट मधला फेज डिफरन्स 0. किंवा हाच एमसीक्यू विचारतात, इन केस ऑफ कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर फेज डिफरन्स बिटवीन इनपुट अँड आउटपुट, व्हॉट विल बी युअर आन्सर? पाय. इन केस ऑफ कॉमन बेस ॲम्प्लिफायर फेज डिफरन्स बिटवीन इनपुट अँड आउटपुट, युअर आन्सर विल बी 0. ओके. नीट बघा इकडे. इफ व्ही इनपुट इज 10 sin ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय 2 and voltage gain is 100. voltage gain किती आहे? 100. find V output for common emitter and common base amplifier. व्यवस्थित सांगतो कारण हे माहित नाही, फेज डिफरन्स, साइन फंक्शन अशा गोष्टी. परत एकदा नीट ऐका. व्होल्टेज गेन म्हणजे काय? V आउटपुट अपॉन V इनपुट. व्हॉट इज AV? 100 इज इक्वल्स टू V आउटपुट काढायचं. तुम्ही म्हणाल सर V इनपुट दिलाच नाही. V इनपुट नाही दिला, पण सायकल दिली, सायनोसाइडल फॉर्म मध्ये दिला. मग सायनोसाइडल फॉर्म मध्ये काय आहे? V जनरल इक्वेशन V0 sin ओमेगा टी. साइन कॉसच्या आधीची जी काही व्हॅल्यू असते ती त्या फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू असते. मग आता बघा ही V इनपुटची साइनच्या आधीची ही व्हॅल्यू, V इनपुटची कोणती
कोणती व्हॅल्यू झाली मॅक्सिमम. काय म्हणतात सर मॅक्सिमम कसं काय, कारण साइन फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू 1, 10 into 1 किती आलं 10, म्हणजे सी व्ही इनपुटची मॅक्सिमम व्हॅल्यू किती झाली 10. ठेवून द्या 10, सो 10 इकडे आला, व्ही आउटपुट 10 into 100,000. आता याची व्ह्यू कशा लिहायच्या आउटपुटच्या, मग एकदम लक्ष द्या व्यवस्थित कसं लिहायचं. तर इन केस ऑफ कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर फेज डिफरन्स बिटवीन इनपुट अँड आउटपुट इज पाय. इनपुट आणि आउटपुट मधला फेज डिफरन्स हा काय असतो पाय. आणि कॉमन बेस ॲम्प्लिफायर मध्ये इनपुट आणि आउटपुट मधला फेज डिफरन्स 0. हे फेज डिफरन्स कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित ऑसिलेशन आणि एसी सर्किट मध्ये होत असते. ओके, ते जास्त मी काही सांगत बसत नाही, लक्षात ठेवा फेज डिफरन्स पाय, फेज डिफरन्स 0. मग आता बघा कॉमन इमिटर मध्ये व्ही आउटपुट, व्हीओची मॅक्सिमम व्हॅल्यू, व्हीओची मॅक्सिमम व्हॅल्यू, कारण इनपुटची मॅक्सिमम घेतलं म्हणजे व्हीओची मॅक्सिमम आली 1000 sin ओमेगा टी प्लस पाय बाय 2. क्वेश्चन इथं संपला नाही. प्लस कारण कॉमन इमिटर मध्ये फेज डिफरन्स हा कितीचा असतो पायचा, म्हणून प्लस पाय. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 3 पाय बाय 2. मग कॉमन बेस मध्ये व्ही आउटपुट 1000 sin ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय 2. तर पाय ऍड करायची गरज आहे का नाही, कारण कॉमन बेस मध्ये फेज डिफरन्स हा किती असतो 0. ओके, नाउ सेकंड प्रॉब्लेम, फाइंड आउटपुट व्होल्टेज. आउटपुट व्होल्टेज काढायचे, बीटा किती दिलाय 100. ओके, चला ट्राय करा. आता तुम्ही म्हणाल सर डायग्राम दिले, चला डायग्राम मध्ये ओळखा पटकन. हा कोण बेस, हा कलेक्टर, हा इमिटर. इमिटरची लेफ्ट हँड साइड इनपुट, राइट हँड साइड आउटपुट. मग चला पटकन सांगा, हा इनपुट साइडचा हा रेजिस्टन्स कोणता झाला, आर इनपुट. इनपुट साइडचं व्होल्टेज हे काय झालं व्ही इनपुट. त्याच्यानंतर हा आउटपुट साइडचा रेजिस्टन्स काय झाला आर आउटपुट. संपला कार्यक्रम. लॉ ऑफ फॉर्म्युला AV is equals to V output upon V input beta into RL upon RI. हे बघा what is V output. आउटपुटला कोण आहे व्होल्टेज काढायचे. V output V इनपुटला व्होल्टेज कोणता आहे 1 मिली व्होल्ट is equals to 1 मिली, मिलीचं कन्वर्जन करून 1 into 10 raised to minus 3 is equals to बीटा. बीटा किती दिलाय 100. लोड रेजिस्टन्स म्हणजेच कोणता रेजिस्टन्स आउटपुट रेजिस्टन्स. आउटपुट साइडला रेजिस्टन्स किती आहे 10 किलो. किलो म्हणजेच 10 into 10 raised to 3 अपॉन आर इनपुटला काय आहे 1 किलो ओम. 1 into 10 raised to 3, 10 raised to 3, 10 raised to cancel. So V output is equals to 1000 into हे काय आलं 1 into 10 raised to minus 3, 10 raised to minus 3000 cancel. So what is answer 1 volt. म्हणजे तुमचं आउटपुट व्होल्टेज किती आलं 1 volt. बघा बरं इकडं तुम्हाला हे माहित होतं म्हणून कळलं. इमिटरची लेफ्ट हँड साइड इनपुट, राइट हँड साइड आउटपुट. म्हणजे बघा आता इनपुटला हे जे व्होल्टेज आहे हे कोणतं व्होल्टेज आहे इनपुट व्होल्टेज. हा जो रेजिस्टन्स आहे इनपुट रेजिस्टन्स. राइट हँड साइडला हा जो रेजिस्टन्स आहे हा आउटपुट रेजिस्टन्स, ही आउटपुट साइड. मग आपल्याला काय करायचं व्ही आउटपुट. लॉ ऑफ फॉर्म्युला AB व्ही आउटपुट बाय व्ही इनपुट बीटा RL बाय RI. व्ही आउटपुट काढायचे. व्ही इनपुट साइडला काय आहे 1 मिली व्होल्ट 1 into 10 raised to minus 3. बीटा किती आहे 100 into RL लोड रेजिस्टन्स. बघा लोड रेजिस्टन्स म्हणजे आउटपुट रेजिस्टन्स 10 किलो ओम 10 into 10 raised to 3 अपॉन R इनपुटला रेजिस्टन्स बघा 1 किलो ओम 1 into 10 raised to 3, 10 raised to 3, 10 raised to 3 कॅन्सल. हे 100 into 10,000, 10 raised to minus 3 तिकडे गेलं. सो 10 raised to minus 3000 कॅन्सल. व्हॉट इज आन्सर 1 volt. आउटपुट व्होल्टेज किती आलं 1 volt. ओके, दिस इज द आन्सर. चला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. फाइंड VC. काय फाइंड करायचं आपल्याला VC. बीटा is equals to 100 and VB is equals to 0.7. VB 0.7 volt आहे म्हणजे ट्रान्झिस्टर कोणता झाला सिलिकॉन. 24 सर्किट डायग्राम
या डायग्राममधून या सी ॲम्प्लिफायरमधून आपल्याला VC आणि कॅल्क्युलेट करायचं आहे. बीटा आणि VBच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. बघा काय सुचतं, मी सांगितलं की सगळं सुचतं. सरळ काय करूया, आधी नेहमी करूया सी हा बेस, हा लिमिटर, कलेक्टर करता येणारा करंट IC, हा जाणारा करंट IC वेगळ्या करतो, हा जाणारा करंट IC, त्याच्यानंतर हा IC, हा इकडनं जाणारा करंट बेस साईडचा IB, हे व्होल्टेज VB आणि हे व्होल्टेज VC. लक्षात. आता शक्यतो अशा प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे, किर्चॉफ्स लॉ वापरायचा. सरळ काय वापरायचा, किर्चॉफ्स लॉ. कसा वापरणार किर्चॉफ्स लॉ, या सर्किटला किर्चॉफ्स लॉ वापरा. चला या सर्किटला किर्चॉफ्स लॉ वापरा. कसं वापरणार, 5 इज इक्वल्स टू पहिला ड्रॉप काय झाला, IB × 8.6, IB × 8.6 किलो म्हणजे 10⁻³ झालं. प्लस दुसरा ड्रॉप कुठं झाला, VB लक्षात. पण यू नो दॅट IB × 8.6 × 10⁻³ हे VB या साईडला आलं, 5 - VB. मग आता पहा इज इक्वल 5 VB किती आहे, 0.7. हे जशाला तसं घ्या, IB × 8.6 × 10⁻³ 5 - 0.7 किती होईल, 4.3 इज इक्वल्स टू IB × 10⁻³ × 8.6. हे 4.3 म्हणजे किती झालं, 2. हे 10⁻³ इकडे आलं, 10⁻+3. या -3 या साईडला 10⁻+3 इज इक्वल्स टू 2 IB. सो IB इज इक्वल्स टू 10⁻³ 10 किलो आहे ना, सॉरी किलो ओहम म्हणजे +3, किलो ओहम म्हणजे +3, किलो ओहम म्हणजे +3 हे इकडे गेलं, इकडे जाऊन काय होईल, -3. मग IB काय आलं, 10⁻³ 1/2 म्हणजे 0.5 × 10⁻³ हा काय आला, बेस करंट आला 0.5 × 10⁻³ लक्षात. मग ह्या बेस करंट वरूनच आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येतं, बेस करंट वरूनच काय कॅल्क्युलेट करता येतं, IC. आणि बीटा इज इक्वल्स टू काय असतो पोरांनो, IC/IB. सो IC इज इक्वल्स टू बीटा × IB. बीटा किती आहे, 100 × IB 0.5 × 10⁻³ 0.5 × बीटा इक्वल्स टू काय, IC/IB. आपल्याला IC काढायचं, बीटा × IB. सो 100 × IB काय आलं, 0.5 × 10⁻³ म्हणजे हा काय, 50. 100 × 0.5 किती, 50 का, 50 × 10⁻³ एम्पियर. हा काय आला आपला बीटा, सॉरी हा काय आला IC. आला IC सर्वांचा. बस आता सेकंड ह्याच्यामध्ये किर्चॉफ्स लॉ. सेकंड ह्याच्यामध्ये किर्चॉफ्स लॉ कसं वापरणार, या सर्किटमध्ये 15 आहे आपला, 15 इज इक्वल्स टू 15 इज इक्वल्स टू पहिला ड्रॉप किती झाला, IC × 100. पहिला ड्रॉप IC × 100 प्लस दुसरा ड्रॉप इथं आला. दुसरा ड्रॉप काय झाला इथं, VC. फक्त याच लूपला लावायचं आहे. पहिला तर 15 इज इक्वल्स टू पहिला ड्रॉप IC × 100, दुसरा ड्रॉप इथं झाला, दुसरा ड्रॉप इथं C ला, म्हणजे हे काय झालं, VC. नाउ सबस्टिट्यूट व्हॅल्यू. सो VC इज इक्वल्स टू 15 - IC × 100. सो 15 - IC बघा रे किती आहे पटकन, IC आला 50 × 10⁻³ इंटू हे काय झालं, 100 0 10⁻³ कॅन्सल, 10 - 5 15 - 5. सो व्हॉट विल बी युअर आन्सर, 10 Ω. सो आन्सर VC इज इक्वल्स टू 10 Ω. हे काय झालं, व्हॉट इट. नीट बघा, काही नाही, सरळ आपल्याला काय वापरायचं, किर्चॉफ्स लॉ सोडून या प्रॉब्लेममध्ये काहीच वापरायचं नाही. थोडे लेंदी प्रॉब्लेम्स आहेत, L3चे प्रॉब्लेम्स आहेत. आधीचे सोपे प्रॉब्लेम विचारतात, व्होल्टेज गेन काढणं, पॉवर गेन काढणं, ओके. ते सोपे प्रॉब्लेम्स तुम्ही करू शकता. फक्त आता मी अवघड प्रॉब्लेम सांगतो. चला काय आहे, हे सर्किट ॲम्प्लिफायरचं सर्किट दिले.
पहिला आधी तुम्ही नेमिंग ठरवा, बेस साईड करणार, बेस करंट, बेस इमिटर व्होल्टेज VB, इथं कलेक्टर इमिटर व्होल्टेज VC. चला या ह्याच्यासाठी किरचॉफ्स लॉ अप्लाय करा. सो 5 इज इक्वल्स टू पहिला ड्रॉप इथं झाला IB × 8.6K, IB × 8.6K 10⁻³ प्लस दुसरा ड्रॉप VB इथं प्लस VB. जस्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. हे प्लस VB इकडे मायनस VB, 5 मायनस VB इक्वल्स टू IB 8.6 10⁻³ VB 0.7, 5 minus 0.7, IB 8.6 10⁻³. हे कॅल्क्युलेशन करा. 4.32 जा मायनस प्लस 3 10⁻³ 2 IB, IB 10⁻³ 2, सो 0.5 × 10⁻³ याच्यावर IB आला दिस वन. करंटची युनिट लिहा एम्पियर. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढं आता काय कॅल्क्युलेट करणार? बीटा. बीटा काय असतो? IC अपॉन IB, IC बीटा × IB. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. बीटा 100, IB 0.5 × 10⁻³ आता मिळालेली व्हॅल्यू त्याच्यावर IC आला दिस. बस सेकंड लूपला किरचॉफ्स लॉ लावा. कसं लावणार? 15 इज इक्वल्स टू पहिला ड्रॉप काय झाला? IC × 100, 15 15 इक्वल्स टू IC × 100 आणि परत दुसरा ड्रॉप कोणता झाला? BC, म्हणजे दुसरा ड्रॉप झाला BC. म्हणजेच व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा सगळ्या, यू विल गेट आन्सर. मग एक लक्षात ठेवा, दोन किरचॉफ्स लॉ वापरायचे. पहिला 15 इज इक्वल्स टू ICRC प्लस VC. दुसरा किरचॉफ्स बाय VBB म्हणजे 5 व्होल्ट इज इक्वल्स टू IBRB प्लस VB. मग दोन किरचॉफ्स लॉ लक्षात ठेवा. आउटपुट साइडला VCC इक्वल्स टू ICRC प्लस VC आणि इनपुट साइडला VBB इज इक्वल्स टू IBRB प्लस VB. या दोघांमध्येच काय सॉल्व करायचे असतात? ओके. आणखी एक प्रॉब्लेम घेऊया, लक्षात येईल तुमच्या. C amplifier in common emitter amplifier, find RB. RB म्हणजे काय करायचं? बेस रेजिस्टन्स. बीटा इज इक्वल्स टू 100 आणि VC इज इक्वल्स टू 5 व्होल्ट. आणि डायग्राम तीच डायग्राम सगळीकडे रेजिस्टन्स इथं दिलेला आहे 10 व्होल्ट बेस रेजिस्टन्स आणि खालती. ओके, दिस इज द डायग्राम and they are saying to calculate RB. रेजिस्टन्स दिलेला आहे 1 किलो. ओके, हे डायग्राम दिले आणि याच्यावर काय कॅल्क्युलेट करायला सांगितले करूया. फेमस प्रॉब्लेम आहे. सगळ्यात पहिलं काय ठरलं? करंट काढून घ्या पटपट. ही साईड झाली इनपुट, ही साईड काय झाली? आउटपुट. ओके, बोला पटकन. आउटपुट साईडला करंट कोणता असतो? IC. हा असा निघाला, असा आला IC. हा इकडे काय गेला? I. दुसरा सेकंड आता हा बेस साइडचा. इकडे कोण आला? बेस. असा ट्रान्झिस्टर मध्ये कोण गेला? बेस. इथलं व्होल्टेज काय? VBE. इथलं व्होल्टेज काय? VB. ओके, VBE दिलं नसेल तर त्याला निग्लेक्ट करायचं. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये VBE सांगितलं नाही, म्हणजे VBE ला काय केलं पाहिजे? निग्लेक्ट. ओके, VBE ला काय केलं? निग्लेक्ट. चला, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? RB, बेस रेजिस्टन्स. सरळ काय करूया? एक किरचॉफ्सला ह्याच्यामध्ये यूज करूया. एक किरचॉफ्सला ह्या नीट बघा कसं करणार. 10 इज इक्वल्स टू, चला पुढं 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 हा इथे लागला प्रोडक्ट. काय लागला? IC × 1. IC × 1 किलो. किलो म्हणजे 10⁻³ प्लस दुसरा कुठे लागला? इथं. इथलं व्होल्टेज कोणतं असतं? विसरायचं नाही, VCE. इथलं व्होल्टेज कोणतं असतं? VCE प्लस काय लागलं? VC. लक्षात VCE दिलंय त्याला. किती दिले? VCE 5. इथं मी डायरेक्ट हे 10 - 5, 10 - 5 इज इक्वल्स टू IC × 10⁻³. सो हे 5
10 रेस टू मायनस 3 इकडे आला 10 रेस टू मायनस 3 ही कुणाची व्हॅल्यू आली आयसीची आली आयसी बीटा काढताय बीटा इज इक्वल टू काय असतं आयसी अपॉन आय आयबी इज इक्वल टू काय असतं आयसी अपॉन बीटा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा व्हॉट इज आयसी आयसी 5 into 10 रेस टू मायनस 3 अपॉन बीटा 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 100 म्हणजे बीटाला 10 स्क्वेअर लिहितो हे प्लस 2 वरती मायनस 2 सो 5 into 10 रेस टू मायनस 6 एम्पियर हा कोणता करंट आला बेस इथपर्यंत आलं लक्षात नीट बघा मी डबल सांगणार पहिला किरचॉफ्स लॉ कोणाला लावला आहे छोट्या सर्किटला हे सगळं करंट इलेक्ट्रिसिटी आहे मग इथं सेमीकंडक्टर काय तर फक्त हे नेमिंग दिलं राईट हँड साइड ऑलवेज कलेक्टर म्हणून राईट हँड साइड मधला इकडल्या लूप मधला राईटच्या लूप मधला करंट हा आयसी लेफ्ट हँड साइड इनपुट म्हणजे लेफ्ट हँड साइड मधला करंट हा नेहमी आयबी राईट हँड साइडचा रेझिस्टन्स आरसी लेफ्ट हँड साइडचा रेझिस्टन्स आरबी लक्षात नाउ सी नाउ 10 is equals to पहिला ड्रॉप आयसी इथं झाला आयसी आरसी आयसी इंटू आरसी 1 किलो ओहम आयसी इंटू 1 किलो ओहम 1 इंटू 10 रेस टू 3 प्लस पुढचा ड्रॉप इथं झाला इथं किती झाला बीसी प्लस काय झाला बीसी बीसी दिले प्रॉब्लेम मध्ये 5 ठेवून टाका 5 हे इकडे आलं 10 - 5 आयसी इंटू 10 रेस टू 3 10 - 5 5 10 रेस टू प्लस 3 इकडे आला 10 रेस टू -3 दिस इज द आयसी मग बीटा आयसी अपॉन आयबी सो आयबी आयसी बाय बीटा सबस्टिट्यूट आयसी 5 into 10 raised to -3 बीटा 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 100 means 10 square what is -2 -3 -2 sorry -5 5 into 10 raised to -5 हा काय आला आयबी आले इथपर्यंत सगळे मग आता लक्षात घ्या पुढे आपल्याला गरज कुणाची आहे आरबीची मग आरबी कडे इनपुट व्होल्टेज आहे का कुठं नाही मग याच्यासाठी काय अप्लाय करावं लागेल किरचॉफ्स लॉ पण हा किरचॉफ्स लॉ पूर्ण बाहेरनं यूज करावा लागेल आता बाहेरनं कसा यूज करावा लागेल बघा इथे करूया आपण बाहेरनं यूज चला 10 इज इक्वल्स टू गाडी चालवायची बाहेरच्या लोकवर आली अशी गाडी आपली चला पहिला ड्रॉप इथं झाला पहिला ड्रॉप काय झाला आयबी आरबी पहिला ड्रॉप काय झाला आयबी आरबी प्लस चला दुसरा ड्रॉप बाहेरनं चाललो दुसरा ड्रॉप काय झाला बीबी दुसरा ड्रॉप काय झाला बीबी ओके परत चला कुठं ड्रॉप नाही एवढंच झालं मग 10 इज इक्वल्स टू बीबी व्हॅल्यू दिली नाही म्हणजे निग्लेक्ट करा आयबी किती आला 5 into 10 raised to -5 into आरबी हे 5 to 10 so 2 into 10 raised to -5 इकडे आला 10 raised to -5 is equals to RB RB is equals to 2 into 200 into 5 ला 100 into काय into 10 raised to 3 10 raised to 3 means 200 किलो ओहम this is the RB ओके कळलं कसं केलं इनपुट साइडला बॅटरी नाही म्हणून कुठे किरचॉफ्स लॉ वापरला पूर्ण एक्सटर्नल बाजू कसं वापरला बघा 10 is equals to गाडी चालली आपली बाहेरनं पहिला ड्रॉप लागला आयबी आरबी काय जर मी दुसरं इकडं आयसी इकडं आयबी कसं काय अरे बाबा हा आयसी इनपुट कडे येईल का नाही इनपुट सर्किट मध्ये कोण असेल आयबी आणि ह्या इकडं आयसीचं काम इकडं आयबीचं काम इकडं म्हणून इकडं आयबी इकडं आयसी मग आयबी आरबी पहिला प्रोडक्ट लागला आयबी आरबी चला पुढे पहिला दुसरा इथे लागला व्हीबी पण व्हीबीला निग्लेक्ट करायचे कॅन्सल केलं तसंच वाटत काय लागलं का नाही म्हणजेच किती झालं 0 मग 10 इज इक्वल्स टू आयबी 5 into 10 raised to -5 आले इंटू आरबी 5 2 जा 10 raised to -5 इकडे आलं तर काय होईल हे +5 हे इकडे आलं तर 10 raised to +5 मग ह्या +5 ला 200 into 100 into 10 raised to 3 लिहिलं 10 raised to 3 म्हणजे किलो सो व्हॉट इज द आन्सर 200 किलो ओके अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट बस का दाखवायची बाकी एखादी प्रॉब्लेम बोला पटकन घेऊ की एखादी बस करू होमवर्कला देऊ का एक प्रॉब्लेम देऊ का चलो होमवर्कला देतो एक प्रॉब्लेम देतो होमवर्कला आयबी आयसी दोघंही कॅल्क्युलेट करायचे
काय कॅल्क्युलेट करायचे, IB IC. डेंजर प्रॉब्लेम आहे. IB IC दोघं पण कॅल्क्युलेट करायचे. बीटा दिला 100, बीटा किती दिला 100. त्याच्यानंतर IC नाही RB जाऊ दे. नीटला एवढा खूप अवघड आहे, नीटला एवढा अवघड प्रॉब्लेम येणार नाही. ओके, नीटला एवढे अवघड प्रॉब्लेम येणार नाही, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये काही टाइम वेस्ट घालण्याची गरज नाही. ओके, जे मी जसे 2 प्रॉब्लेम सांगितले आणि त्याच्या आधी जसं व्होल्टेज गेन पॉवर गेनचे प्रॉब्लेम सांगितले तसेच प्रॉब्लेम्स नीटला विचारतात. मी आता जो घेणार होतो हा खूपच टफ आहे. टफ म्हणजेच तो एम्सला पण नाही विचारणार, ॲडव्हान्सला JEE मेन्स किंवा JEE ॲडव्हान्सला विचारतात आपल्या नीटसाठी. तशा प्रॉब्लेम्सची काही गरज नाही. ओके, असे तुम्ही इझी ॲम्प्लिफायर्सचे प्रॉब्लेम्स करू शकता युझिंग द व्होल्टेज. ओके, चला आता मी थोडंसं रिव्ह्यू घेतो टॉपिकचा आधीपासून, पटपट सांगायचं. आता सगळ्यात काय पाहिलं आपण, PN जंक्शन डायोड्स. ओके, मग PN जंक्शन डायोड्समध्ये सगळ्यात पहिला टाईप किंवा सुरुवातीपासून सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा सेमीकंडक्टर मीन्स हुज कंडक्टिव्हिटी लाईज बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. 2 टाइप्स ऑफ सेमीकंडक्टर, इंट्रिन्सिक एक्सट्रिन्सिक. ओके, इंट्रिन्सिक प्युअर, एक्सट्रिन्सिक इम्प्युअर. एक्सट्रिन्सिकचे 2 टाईप, P टाईप N टाईप. त्याच्यानंतर पहिला PN जंक्शन नंतर पाहिलं फॉरवर्ड बायस, रिव्हर्स बायस. फॉरवर्ड बायसमध्ये काय होत असतं, विड्थ ऑफ डिप्लेशन रिजन बिकम्स 0. ओके, विड्थ ऑफ डिप्लेशन रिजन काय होते, कमी होते. आणि कशामुळे कमी होते, अप्लाइड पोटेन्शियल काय पाहिजे, बॅरियर पोटेन्शियल. त्याच्यानंतर दुसरं पाहिलं रिव्हर्स बायसमध्ये विड्थ वाढत असते. ओके, त्याच्यानंतर नॉर्मल डायोड हा कुठं ऑपरेट करतो, फॉरवर्ड बायस. नंतर पाहिला झिनर डायोड कुठं ऑपरेट करतो, रिव्हर्स बायस. फॉरवर्डला पण करतो, पण फॉरवर्डला नॉर्मल सारखा बिहेव करतो. झिनरचं मेन वर्किंग कुठं असतं, रिव्हर्स बायस. त्याच्यानंतर नेक्स्ट असतो फोटो डायोड कुठं ऑपरेट करतो, रिव्हर्स बायस. आणि चौथा असतो LED कुठं ऑपरेट करतो, फॉरवर्ड बायसमध्ये. LED म्हणजे कोणता डायोड असतो, लाईट इमिटिंग डायोड, LED. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट LED झाल्यानंतर पुढं पाहूयात आपण. नेक्स्ट पुढं आलो होतो आपण लॉजिक गेट्स. बोला पटपट, लॉजिक गेट्स सांगतो. प्रत्येकानं गेटचा सिम्बॉल डोळ्यासमोर आणायचा आणि लॉजिकल ऑपरेशन्स. पहिला गेट कोणता होता, OR दोन्ही इनपुटचं ॲडिशन, अँड दोन्ही इनपुटचं मल्टिप्लिकेशन, नॉट इनपुटचं निगेशन. त्याच्यानंतरचा गेट कोणता होता, NOR ॲडिशनचं निगेशन, NAND मल्टिप्लिकेशनचं निगेशन, XOR दोन्ही इनपुट सेम असतील तर आउटपुट काय असेल, 0. दोन्ही इनपुट डिफरंट, आउटपुट 1. XORचं काय असेल, निगेशन. मग XOR म्हणजे नेमकं लॉजिकल ऑपरेशन काय असतं, A बार B प्लस B बार A. त्याच्यानंतर नेक्स्ट काय पाहिलं, ट्रान्झिस्टर नंतर ट्रान्झिस्टरचं वर्किंग आणि त्याचे ॲप्लिकेशन्समध्ये काय पाहिलं, स्विच आणि ॲम्प्लिफायर. आणि ह्या दोघांचे काय पाहिले, प्रॉब्लेम्स. ओके, दॅट्स ऑल. थांबूया तिथं.